आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोग आता आक्रमक भूमिका घेणार आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठीचे राजकीय बॅनर 24 तासात हटवावेत असे आदेश दिले गेलेत। संपूर्ण देशभरातील राजकीय पक्षांचे बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याचे आदेश दिले गेलेत। रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवरील बॅनर्स सुद्धा हटवले जावेत असे आदेश निवडणूक आयोगाकडून दिले गेलेले आहेत। देशभरात आता आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून अशा पद्धतीची खबरदारी घेतली जाते। जे कोणी या आचारसंहितेचं उल्लंघन करतील त्यांच्यावर आता निवडणूक आयोग आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळते। संपूर्ण देशभरात अगदी रेल्वे स्टेशन्स पासून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स, पक्षाचे झेंडे अशा पद्धतीचे जर काही गोष्टी लावलेल्या दिसत असतील तर त्या त्वरित हटवाव्यात असे आदेश दिले गेलेले आहेत। आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोग आता आक्रमक झालेला आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। शिवाजी, संपूर्ण देशभरात नेमकं कशा पद्धतीची अंमलबजावणी होतीये, काय नेमके उपाय केले जात आहेत आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता केंद्रीय निवडणूक आयोग अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे देशभरामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी लावलेले होर्डिंग्स आहेत, बॅनर आहेत, ते आज संध्याकाळपर्यंत हटवण्याचे आदेश जे आहे राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले। त्याचसोबतच या सर्वांचा अहवाल जो आहे तो सादर करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सरकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन असो, एअरपोर्ट असो, सरकारी बस स्थानक असो, दवाखाने असो, या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत। हे हटवण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाने करायचे आणि त्याचे रिपोर्ट जे आहे ते केंद्र निवडणूक आयोगाला आज संध्याकाळपर्यंत सोपवायचे आहेत। थोडक्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे सध्या पदावरती आहेत त्यांचे सरकारी स्थानावरती लावण्यात आलेले जे बॅनर्स आहेत ते ताबडतोब हटवण्याचे आदेश आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे बॅनर हटवले जातात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी शिवाजी, याच्यासाठीचा जो अल्टिमेटम दिला गेलेला आहे तो जर पाळला गेला नाही तर नेमकी काय कारवाई होऊ शकते संबंधितांवर? खरं तर पाहायला गेलं तर या संदर्भातले जी कारवाई करायची आहे ती सरकारी अधिकाऱ्यांनाच करायची आहे। कारण जिल्हा अधिकारी हा प्रत्येक जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असतात आणि या सगळ्यांची अंमलबजावणी केली नाही तर स्थानिक जे प्रशासन असेल तालुका लेव्हलचं तर तालुका लेव्हलच्या अधिकाऱ्यांना नोटीस देखील बजावली जाऊ शकते। त्यामुळे आता हे युद्ध पातळीवरती काम करणं गरजेचं आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।